माझ्या घरी राहायला ये. माझी पत्नी माहेरी गेली आहे आणि मला घरच्या जेवणाची सवय आहे. तू माझी काळजी घेऊ शकतेस. मी थोडी घाबरले, पण त्यांनी मला समजावले की त्यांना फक्त घरच्या जेवणाची गरज आहे. त्यांनी मला पगारही दुप्पट देण्याचे आश्वासन दिले. मी माझ्या आईला फोन करून ह्या गोष्टी सांगितल्या आणि तिनेही मला जायला परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी मी बॉसच्या घरी गेले. त्यांचे घर मोठे होते. त्यांनी मला एक स्वतंत्र खोली दिली. त्या घरात आम्ही दोघेच होतो. मी किचनमध्ये जाऊन जेवण तयार करायला लागले. बॉसही किचनमध्ये आले आणि मला मदत करू लागले. त्यांनी भाजी चिरताना चुकून बोट कापले. मी लगेच त्यांना हळद लावली. त्यावेळी ते म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर मुलगी शेजारी असताना माझ्या लक्ष कसम कामावर राहिलं. मला त्यांच्या बोलण्यातून काहीतरी वेगळं अर्थ जाणवला, पण मी काही बोलले नाही. काही दिवसांनी एक दिवस बॉसनी मला त्यांच्या सांगितले. मी बेडच्या खाली वाकले, तेव्हा त्यांनी माझ्या कमरेला हात टाकला. मी घाबरून बाजूला झाले. त्यांनी म्हटले, तू ठीक आहेस ना? मी काही बोलले नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे मला संशय आला. 1 महिना उलटला, पण बॉसची पत्नी परत आली नव्हती. मी त्यांना विचारले, मॅडम कधी येणार आहेत? त्यावर ते म्हणाले, त्यांना अजून काही महिने लागतील. तू माझी काळजी घेतेस, म्हणून मला त्यांची गरज भासत नाही. त्यानंतर एक दिवस माझा एक मित्र मला भेटायला आला. त्याने माझ्या शरीरावर चेष्टा केली आणि म्हटले, तू आता लग्न झालेल्या स्त्रीसारखी दिसते. तुझ्या बॉसबरोबर काहीतरी चाललंय का? मी त्याला काही उत्तर दिले नाही, पण त्याच्या शब्दांनी मला खूप वाईट वाटले. त्यानंतर एक रात्री बॉसनी मला दूध प्यायला दिले. मी दूध प्यायला नकार दिला, पण त्याने मला रागात सांगितले, तू दूध प्यायलाच पाहिजेस. मी दूध प्यायला नकार दिला, पण त्याने मला जबरदस्ती केली. मला संशय आला की दुधात काहीतरी मिसळले होते. मी दूध प्यायचे नाटक केले आणि ते बेसिनमध्ये टाकले. रात्री मी झोपलेली असताना माझ्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. बॉस माझ्या शेजारी येऊन बसले आणि त्यांनी मला जवळ खेचायला सुरुवात केली. मी घाबरून उठले आणि लाईट चालू केली. त्याने मला म्हटले, मला तू खूप आवडतेस. मी तुला इथून जाऊ देणार नाही. मी त्यांच्या पकडीतून सुटून पळून गेले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर उत्साह लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.